नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे. आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. भाग 3, महापरिनिर्वाण. उपभाग 1, वारसाची नियुक्ती. एकदा भगवान बुद्ध शाक्य कुटुंबाच्या वस्तीमध्ये चारिका करीत होते. त्यावेळी ते धनुर्धारी शाक्य परिवाराच्या आम्रवनात थांबलेले होते. त्यावेळी पावामध्ये नुकतेच निगंठनाथ पुत्राचे देहावसन होऊन थोडाच काळ लोटला होता. त्यांच्या मृत्यूनंतर निगठ्ठियात आपसात दुही भांडणे होऊ सुरू झाली होती. त्यांचे 2 पक्ष झाले व ते आपसात झगडताना एकमेकांना घायाळ करू लागले. त्यावेळी श्रामणीर चुंद पावामध्ये वर्षावास संपवून स्थविर आनंदांना भेटण्यास आला. त्याने सांगितले, निगंठनाथ पुत्राचे नुकतेच पावा येथे देहावसान झाले आहे. त्यांच्या मृत्यूनंतर निगंठियात दुही माजली असून ते आपसात झगडताना परस्परांना घायाळ करीत आहेत. ह्याचे कारण त्यांचा कोणीच रक्षणकर्ता किंवा शास्ता किंवा वारस नाही. त्यावर स्थविर आनंद म्हणाले, चुंदा, ही महत्वाची हकीकत भगवान बुद्धांना सांगणे इष्ट आहे. आपण त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांना ती कथन करूया. फार छान, चुंद बोलला. त्यावर आनंद व चुंद दोघेही भगवान बुद्धांपाशी गेले आणि त्यांना अभिवादन करून त्यांना निगठ्ठनाय पुत्र यांच्या मृत्यूची वार्ता दिली आणि निगठ्ठियांची हकीकत कथन केली व आपला वारस नियुक्त करण्याची त्यांना आग्रहपूर्वक विनंती केली. चुंदाचे निवेदन ऐकून भगवान बुद्ध म्हणाले, चुंदा, विचार कर की जगात एक आचार्य निर्माण होतो, अहर्त सम्यक संबुद्ध. तो जर आपल्या सद्धम्माचा उपदेश करतो, जो सुव्याख्यात म्हणजे उत्तम प्रकारे सांगितलेला आहे, जो धम्म प्रभावशाली मार्गदर्शक आहे, जो शांतीच्या मार्गाने घेऊन जातो, पण त्याचे शिष्य मात्र धर्मज्ञानात योग्यपणे प्रतिष्ठित आणि प्रगत झालेले नाहीत आणि त्यांच्या शास्त्याच्या निधनानंतर तो सद्धर्म त्यांचे रक्षण करण्यास असमर्थ ठरत असेल तर हे चुंदा, अशा आचार्याचे निधन त्याच्या शिष्यांना देखील दुःखदायक अशी गोष्ट ठरते आणि त्यांच्या धर्मालाही ते मोठे विघातक ठरते. पण चुंदा, जगात एक अहर्त व सम्यक संबुद्ध शास्ता निर्माण झालेला असेल, ज्याने सद्धम्माची देशना केली असेल, ज्याचा धर्म उत्तम प्रकारे सांगितला गेला असेल, ज्याच्या धर्माचा सुयोग्य व सुबोध प्रचार केला गेला असेल, ज्याचा सद्धर्म प्रभावशाली मार्गदर्शक असून शांतीदायक असेल, ज्याचे श्रावक आणि शिष्य सद्धर्मात पारंगत आणि प्रतिष्ठित झालेले असतील, असा तो सद्धर्म त्या शिष्यांना सम्यक स्वरूप दर्शवित असेल, तर त्या आचार्याचे देहावसन झाले असेल तरी चुंदा, अशा आचार्याचे निधन शिष्यांकरिता दुःखदायक होत नाही, तर मग कोण्या वारसाची काय आवश्यकता आहे? दुसऱ्या एका प्रसंगी देखील आनंदाने पुन्हा हाच प्रश्न काढल्यावर भगवान म्हणाले, आनंदा, माझ्या धर्माबाबत ज्यांचे एकमत नाही असे 2 भिक्खू तरी तुला आढळावेत का? नाही, पण आज जे भगवंतांच्या निकट आहेत ते भगवंतांच्या मृत्यूनंतर कदाचित विनयाबाबत
संघाच्या नियमाबाबत वाद निर्माण करण्याचा संभव आहे आणि असला वाद पुष्कळ लोकांच्या दुःखाला आणि त्यांच्या अहितासाठी कारणीभूत होऊ शकेल. आनंदा विनयाबाबतचे भिक्खूंच्या नियमाबाबतचे वाद क्षुल्लक ठरतात, ते महत्त्वाचे नाहीत. पण भिक्खू संघात धम्माबद्दल जर वाद निर्माण झाले तर ते मात्र चिंतादायक होऊ शकतील. परंतु धम्मासंबंधीचे वादविवाद कोणी हुकुमशहा मिटवू शकणार नाही आणि वारस जर हुकुमशहासारखा वागणार नसेल तर तो काय करू शकणार आहे? धम्मासंबंधीचे वादविवाद हे कोण्या हुकुमशहाच्या आटोक्यात नसतात व तो ते मिटवू शकणार नाही. कोणत्याही वादाबाबत स्वतः संघालाच निर्णय घ्यावा लागेल. संघाने एकत्र येऊन विचार केला पाहिजे. जोपर्यंत एकमत होत नाही तोपर्यंत विचार विनिमय करीत राहिले पाहिजे आणि एकदा निर्णय झाल्यावर त्याचा स्वीकार करून त्याचे परिपूर्ण पालन केले पाहिजे. वादविवादांचा निर्णय बहुमतानेच व्हायला पाहिजे. वारसाची नियुक्ती हा त्यावर उपाय होऊ शकत नाही. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. तेरा मंगले तेरा मंगले तेरा मंगले होय रे, सबका मंगले सबका मंगले सबका मंगले होय रे. साधु साधु साधु. नमो बुद्धाय.